परप्रांती नरधमाला फाशी. एक मिनिट. या ठिकाणी आपण या निषेधासाठी जमलो. बाहेरून परप्रांतीय येतात आणि या ठिकाणी गुन्हे करून जातात. तर मी सर्व पोलिसांना विनंती करतो का त्यांचं या ठिकाणी पूर्ण त्यांची हिस्ट्री घेतली गेली पाहिजे. जे परप्रांतीय मजूर येतात ते कुठून येतात, त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय, हा आपण सर्व बघितला पाहिजे. आणि FIR मी पण बघितला, त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख नाहीये. आताच अशोक चौधरीने सांगितलं त्याच्यावर अॅट्रॉसिटी झाली पाहिजे, याची पण आपल्याला मागणी करायची आहे का त्या नराधमावर ज्यांनी लैंगिक अत्याचार केले त्याच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपण जर पाहिलं बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं त्याच पद्धतीने या ठिकाणी हे प्रकरण झालेलं आहे. या आरोपींना जेव्हा कडक शासन होईल तेव्हा इतर आरोपींना जरब बसणार आहे आणि पुन्हा या भागामध्ये असा प्रकार करायची हिंमत झाली नाही पाहिजे. म्हणून कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी पोलिसांना विनंती करतो. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा कलम दाखल करा याची देखील मी विनंती करतो. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. नराधमाला फाशी. धन्यवाद गोलब साहेब. सभा जमलेल्या सर्व बांधवांच्या आयुष्यातली पहिली घटना असेल की या जव्हार तालुक्यामध्ये असे अनेक प्रसंग होऊन गेले असावे, पण वयाच्या 4 आणि 5 वर्षाच्या बालिकेवरती हा लैंगिक अत्याचार होणं ही आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे. सर्व बांधवांना विनंती करेन की आपण आता तरी जागृत हो की या परप्रांतीयांना आता इथं स्थान देणं योग्य राहणार नाही. कारण की ज्यांच्या विचाराने ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवून आपला समाज चालवण्याचा प्रयत्न करतो आणि तेच परप्रांतीने आपण आपल्या ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये येऊन शहरातलं वातावरण खराब करतात, कुठेतरी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात, अशा भडव्यांना मात्र आता थारा राहणार नाही. आम्ही पण कुठे ना कुठे याचा खरोखर जाहीर निषेध करतो. प्रशासनाला माझी विनंती आहे की या घटनेचा ग्रामीण भागामध्ये जे फेरीवाले छोटे छोटे व्यावसायिक आहेत यांच्यावरती कुठे जर अन्याय झाला किंवा पुढे त्यांना मारझोड झाली तर या निषेधाच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की त्याच्याशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. याची प्रशासनाने दखल घ्यावी. कारण की हा झालेला निंदनीय प्रकार जो आहे हा जव्हार तालुक्यामध्ये ओझर या गावातील एका 4-5 वर्षाच्या बालिकेवरती जो लैंगिक अत्याचार झाला, या लैंगिक अत्याचाराचा आम्ही निषेध करतो. निषेधासाठी आमच्या जव्हार तालुक्यातील सर्व धर्माचे आमचे बंधुभाव या ठिकाणी या घटनेचा निषेध करत आहेत. आम्हाला शासनाकडून विनंती आहे की आमच्या महिला भगिनींनी मगाशी जे सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे निधी देत आहे तो निधी न देता आमची सुरक्षा होणं खूप गरजेची आहे आणि या सुरक्षेसाठी हा पैसा लावावा शासनाने, असं त्यांचं महिलांचं मत आहे. तरी मी माझ्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंना विनंती करतो की या घटनेचा निषेध करत असताना आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा आहे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे हीच आमच्या समाजाच्या वतीने युवाच्या माध्यमातून मी आपणास विनंती करीन. मॅडम बोलताय.